नालेसफाई पूर्ण हो ना हो, पण महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी साफसफाई झाली आणि ती अशी काही झाली आहे की सरकारनं जो आकडा सांगितला होता त्याही पेक्षा जास्त ऍक्च्युअल आकडा निघालाय. प्रत्येक 10 महिलांमधल्या 4 लाडक्या बहिणी आता या योजनेतनं बाहेर पडल्यात. हे मी नाही म्हणते, द इंडियन एक्सप्रेसची आजची बातमी आहे. द इंडियन एक्सप्रेसनं सरकारी कागदपत्र पाहिली, त्यावर बेस्ड हा रिपोर्ट आहे. त्यात असं म्हटलंय की लाडकी बहीण योजनेतनं 92 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नावं काढून टाकण्यात आली आहेत. म्हणजे प्रत्यक्षात हटवलेल्या नावांची संख्या ही सरकारनं जो आकडा सांगितला होता त्याही पेक्षा खूप जास्त आहे. कारण ई-केवायसी नंतर 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं. पण हा आकडा आता 92 लाख झालाय. आता बघा, आधी लाभार्थी लाडक्या बहिणी होत्या 2.4 कोटी आणि आता त्यातल्या 38% वगळल्या गेल्यात. आता व्हेरिफिकेशनमध्ये काय काय कारणं आहेत हे तर सांगतेच, पण व्हेरिफिकेशनमधून ज्या लाभार्थ्यांची नावं आता डिलीट झालीत, म्हणजे जे अपात्र आहेत, त्यांना सगळ्यांना आत्तापर्यंत मिळून किती पैशांचं वाटप झालं होतं माहिती आहे? सुमारे 14,000 कोटी रुपये हे दिले गेले होते असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. ॲव्हरेज पाहिलं तर या लाभार्थ्यांना जवळपास 10 महिने या योजनेचा लाभ मिळाला होता, जे आता अपात्र ठरलेत. पण सगळ्यांचे वेगवेगळ्या स्टेजला हे पैसे थांबले होते आणि अधिकाऱ्यांच्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंत या सगळ्यांना मिळून साधारण 14,000 कोटी दिले गेले होते. आता जी नावं वगळली गेली आहेत त्याच्याबद्दल सांगते. जवळपास 62 लाख महिला लाभार्थ्यांची नावं का वगळली गेली आहेत माहितीये? कारण त्यांनी नो युअर कस्टमर म्हणजे ई-केवायसी ही प्रोसेस पूर्ण त्या करू शकल्या नाहीत. काहींचं इन्कम या स्कीमच्या मर्यादेपेक्षा जास्त होतं, काही सरकारी नोकरीत होते, काहींना आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत होता. हाईट म्हणजे 30,000 पुरुष लाडक्या बहिणींच्या नावाखाली पैसे लाटत होते. लोकसत्ताच्या बातमीप्रमाणे सगळ्यात जास्त 28 लाख महिला ज्या आता वगळल्या गेल्यात त्या एकट्या बीड जिल्ह्यातनं वगळण्यात आलेल्या आहेत. लक्षात घ्या, 28 जून 2024ला म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना डिक्लेअर झाली होती आणि तत्परता एवढी की पहिले 2 इन्स्टॉलमेंट्स लगेच ऑगस्टमध्ये देऊनही टाकले होते. कारण निवडणुकीची आचारसंहिता ही ऑक्टोबरपासून सुरू होत होती. आता एक अत्यंत इनोसंट प्रश्न की ज्या प्रश्नाला सध्याच्या मतांच्या राजकारणामध्ये खरं तर काही अर्थ राहणार नाही कदाचित, कारण लाडक्या बहिणीच्या योजनेमागे लाडकी सत्ता हेतू नव्हता असं म्हणणं बाळबोध आहे. पण तरी आपण विचारू की जर तेव्हाच पूर्ण व्हेरिफिकेशन करून महिलांची ॲक्च्युअल पात्र महिलांची संख्या फायनल करून मगच इन्स्टॉलमेंट्सला सुरुवात केली असती तर हा जो अंदाजित खर्च झालेला आहे 14,000 कोटींचा जो अधिकाऱ्यांनी सांगितलाय ते 14,000 कोटी महाराष्ट्राचे वाचले असते का? आता महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याच्याबद्दल काय म्हणलंय, का नाही हा ई-केवायसी एक्सरसाइज आधीच झाला? तर त्यांनी असं सांगितलं इंडियन एक्सप्रेसला की आचारसंहितेत आम्ही ई-केवायसी एक्सरसाइज करू शकलो नाही आणि म्हणून आम्ही निवडणुकीनंतर म्हणजे ते सत्तेत आल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली, भरपूर वेळ दिला लाभार्थ्यांना आणि आता नावं वगळली गेली आहेत. आता अजून एक महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगते की या योजनेमध्ये पैशांची गडबड झाली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तो विचारला जातोय. कारण भारताच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेनं म्हणजे कॅगनं, ज्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणतात, या संस्थेनं महाराष्ट्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत अगदी 2 दिवसापूर्वीच. आता कॅग सोप्या भाषेत काय सांगते की सरकारचा चीफ ऑडिटर येतो, जनतेच्या पैशांचं रक्षण होतंय का हे बघायचं काम कॅगचं आहे. ते सरकारचा कॅग ही संस्था चीफ ऑडिटर आहे. तर या कॅगचा रिपोर्ट 10 जुलैला विधिमंडळात मांडण्यात आला अधिवेशनात आणि कॅगनं अत्यंत गंभीर ताशेरे या योजनेविषयी ओढलेले आहेत. पॉईंट्समध्ये पटकन सांगते. कॅग असं म्हटलंय की या स्कीमसाठी 2024-25 या फायनान्शियल इयरमध्ये जे मंजूर केलेलं बजेट होतं त्याच्यापेक्षा तब्बल 3,500 कोटी रुपये जास्त खर्च करण्यात आले आणि हा जो ॲडिशनल खर्च आहे ना तो का करायला लागला याचं काही जस्टिफिकेशन सरकारनं दिलेलं नाहीये कॅगला. कुठून आला 3,500 कोटी आकडा? तर कॅग रिपोर्ट असं म्हणतो की 2024-25 मध्ये 26,200 कोटी रुपयांची तरतूद होती आणि त्यानंतर लेक लाडकी योजनेतले सुद्धा 3,490 कोटी इकडे वळवण्यात आले म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेसाठी एकूण 29,693 कोटी रुपये अवेलेबल झाले. पण सरकारनं तेव्हा खर्च केला 33,237 कोटींचा म्हणजे 3,541 म्हणजे आपण 3,500 कोटी म्हणू राऊंड फिगर. 3,500 कोटींचा जास्त खर्च केला आणि कॅगचं असं म्हणणं आहे की हा ॲडिशनल खर्च का केला, कुठे केला याचं काहीही सॅटिस्फॅक्टरी जस्टिफिकेशन सरकारकडनं मिळालेलं नाहीये. दुसरी गोष्ट या कॅगच्या रिपोर्टमध्ये अशी लिहिली आहे की 2023-24 मध्ये म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत्या त्याच्या आधीच्या वर्षाच्या फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये महिलांच्या कल्याणासाठी सरकारनं फक्त 262 कोटी रुपये खर्च केले होते. पण 2024-25 मध्ये हा आकडा डायरेक्ट 33,000 कोटी रुपयांवर पोहोचला. याचं मुख्य कारण अर्थातच ही लाडकी बहीण योजना.
तिसरी गोष्ट कॅगनं ह्याच्यात म्हणली की सरकारनं या काळात रस्ते, पूल, शाळा किंवा इतर ज्या कायमस्वरूपी विकास कामं आहेत, कॅपिटल फॉर्मेशन ज्यातनं होतं, ते खर्च करण्याच्या पेक्षा लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे टाकण्यावर भर दिला. म्हणजे लॉंग टर्म डेव्हलपमेंटपेक्षा सरकारनं डायरेक्ट पैसे दिले असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे कॅगच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की या योजनेत फक्त खर्चच वाढला इतकाच मुद्दा नाहीये, तर संपूर्ण आर्थिक नियोजन आणि हा जो निधी हाताळला गेला त्या पद्धतीवर सुद्धा कॅगनं गंभीर प्रश्न विचारलेत. या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की हजारो कोटी रुपये प्रत्यक्ष गरज नसताना सरकारी खात्यांमध्ये काढून वेगळे ठेवण्यात आले. फायनान्शियल इयरच्या शेवटच्या 3 महिन्यात सरकारनं तब्बल 15,500 कोटी रुपये व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्स म्हणजे VPDA मध्ये ठेवले, पण हे पैसे लगेच कोणत्याही योजनेसाठी किंवा कामासाठी वापरले नाहीत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे पैसे सरकारी तिजोरीतनं काढले गेले पण प्रत्यक्ष खर्च झाले नाहीत. ते फक्त दुसऱ्या सरकारी खात्यामध्ये पार्क करून ठेवले गेले. आणि कॅगच्या मते बजेटरी डिसिप्लिन राहण्यासाठी काही नियम असतात आणि हे असं करणं त्या नियमांच्या विरोधात आहे, कारण खर्चाची गरज नसताना पैसे आधीच काढून ठेवणं योग्य मानलं जात नाही. 80 लाखांवरनं 92 लाखांवर गेलेल्या अपात्र लाडक्या बहिणी असोत किंवा कॅगच्या अहवालातले मुद्दे असोत, प्रश्न असा आहे की कॅगला तर अडेकेटट्टू नाही, अटक गदर्भ म्हणू शकत नाही. आधी 80 लाख सांगितलेला आकडा 92 लाखांवर कसा गेला, या दोन्ही आकड्यांमध्ये एवढा मोठा फरक का आला, याचं उत्तर देण्याची जबाबदारी कुठल्या मंत्र्यांची आहे? कॅगच्या अहवालानुसार योजनेवर मंजूर बजेटपेक्षा 3,500 कोटी जास्त खर्च झालेत आणि 15,500 कोटी वापर न करता VPDA खात्यांमध्ये ठेवण्यात आलेत. ही जी फायनान्शियल इरेग्युलॅरिटी आहे त्याची जबाबदारी कोण मंत्री घेणार आहे? 14,000 कोटी जर अपात्र लाभार्थ्यांना मिळाले असतील तर हा पैसा सरकार कसा वसूल करणार आहे, याचं उत्तर कोण मंत्री देणार आहे? मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे. शिवाय टायमिंग बघा, हा अहवाल, हा रिपोर्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात सादर झाला. म्हणजे याचं जे कॉन्स्टिट्यूशनल लीगल महत्त्व आहे ते राहीलच अर्थात, पण एखादा रिपोर्ट इतका महत्त्वाचा जेव्हा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येतो तेव्हा त्याचा जो पॉलिटिकल इम्पॅक्ट असतो तो खरंच तेवढा राहतो का, हा प्रश्न आहे. कारण त्यावर चर्चा होणं, सरकारला तिथल्या तिथे जाब विचारणं हे आता शक्य होत नाही. असो तर मुद्दा लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना मदत मिळणं हे चुकीचं नाहीये, पण जनतेच्या पैशाचा हिशोब मागणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे काही महाराष्ट्र का अपमान नाहीये ना. ज्यांच्या खात्यात पैसे गेले त्यांची पडताळणी आता होतीये, पण ज्यांनी हजारो कोटींचं नियोजन केलं त्यांची पडताळणी कधी होणार आहे? लोकशाहीत कल्याणकारी योजना गरजेच्याच आहेत, पण त्या योजनांपेक्षा मोठी गोष्ट असते ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता, उत्तरदायित्व. कारण जनतेचे पैसे वाटणं ही सरकारची कृपा नसते, ती जबाबदारी असते सरकारची, आणि जबाबदारीसोबत हिशोब पण द्यायला लागतो. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही भरभरून चॅनलला प्रतिसाद देताय आणि अनेक विषय तुम्हीही सुचवताय, त्यासाठी खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटू. धन्यवाद.